माझं शायरांकडे जेव्हा काम करत होतो ना, तेव्हा लोकधारा बघायला बाळासाहेब ठाकरे आले होते, माननीय बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांनी लोकधारा बघितल्यानंतर शाहिरांना येऊन भेटले आणि शाहिरांना म्हणाले की हा तुम्हाला निळू फुले चांगला भेटला आहे. त्यानंतर कधीही कुठल्याही कार्यक्रमात संबंधित साहेब जर समोर आले ना, तर मला काय निळू भाऊ ओळखलं ना तुला, म्हणजे निळू भाऊनीच हाक मारायचे मला. ते आपल्याला एक आनंद होता त्या गोष्टीला. पण तुम्हाला बाहेर जेवढे तुम्ही दौरे करता नाटकाचे शूटिंग तिथे पण तुम्हाला निळूभाऊ म्हणून कुठे चाहता नाही, नाही आता बोलतात ना काही लोक, तुम्ही निळू भाऊ सारखे दिसतो असं म्हणतात. काही लोक चंदू बारके सारखे दिसतात असंही म्हणतात. चालायचं हे तुम्ही एन्जॉय करता. एन्जॉय करतो. पण तुमचं जे टॉनिक आहे, एनर्जी आहे, हां, हे अशा प्रकारच्या अनुभवातून आहे. अनुभवातूनच आणि पब्लिकच्या रसिक प्रेक्षकांच्या रिस्पॉन्सने आमचं हे म्हणजे स्फूर्ती वाढतेच. मग आम्ही थकतच नाही, म्हणजे काय 2.5 तास आम्ही चोख काम करतो. त्यामुळे लोक येऊन भेटताना आहे तसं तेवढीच एनर्जी आहे तुमची जी आधी होती आताही. आता आपलं वय जवळजवळ 73 संपून 74 लागलं आहे, तरी पण आपण त्याच जोमात काम करतो. हे केवळ रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या रिस्पॉन्समुळेच. पण तुम्हाला हे मध्ये जेव्हा रिकामा वेळ मिळतो दौऱ्याच्या मध्ये किंवा शूटिंगच्या मध्ये, हां, त्या तुमचं रुटीन लाईफ कसं असतं? काय दौऱ्यामध्ये दिवसभर आम्ही आरामच करतो हॉटेलला. हां, रात्री प्रयोग असेल, रात्री 2-2:30ला आम्ही येतो, झोपतो, सकाळी आरामात उठतो 10-11 वाजता. मग तिथे सगळं जेवून झोपतो. संध्याकाळी मग गप्पा मारत बसतो फक्त. नंतर भरत बोलवतो भरतच्या रूमवर, मग तिथे गप्पा मारतो. असं सगळं. आणि त्या तुम्ही घरी वगैरे असता तेव्हा? घरी असतात काय ना, माझे नातू अशी खेळतो. माझी एक आता नात आहे 10 महिन्याची, एक 8 वर्षाचा नातू आहे. मला घरी टाईमपास होतो, नातीबरोबर खेळतो. म्हणजे तुम्ही ह्यापासून लांब राहायला पण तुम्ही आता ॲडजस्ट झाला. येस. म्हणजे समजा काय आता काम नाही म्हणून तुम्ही डिस्टर्ब होत नाही. नाही डिस्टर्ब होत आता. आणि आता काय डिस्टर्ब, भरपूर काम केलं, भरपूर धावपळ केली. आता उलट मुलं मला सांगतात की कशाला पप्पा आता धावपळ एवढं करतो ना, जोपर्यंत आपली तब्येत चांगली आहे तोपर्यंत काम करत राहायचं. हीच एनर्जी आहे ना आपली. आता तुम्ही रंगभूमीवर एवढं मोठ्या प्रमाणावर काम केलं, हां, आणि अधूनमधून एक वाद गाजतो की प्रेक्षकांमध्ये मोबाईल वाजला की कलाकार डिस्टर्ब होतो. ते काय आधीच आम्ही अनाऊन्समेंट करतो की मोबाईल सायलेंटमध्ये ठेवा, तरी काही लोकांचा वाचतो, त्याला आमचं काम चालूच राहते, आम्ही काय बोलतच नाही. फक्त काही लोक व्हिडिओ शूटिंग करतात ना, तेव्हा मग बॅकस्टेजवाल्यांना खूण होतो, जाऊन बघा मग ते काढून घेतात मोबाईल. हे जर तुम्ही बाहेर निघाला आमचं नाटक, तर बघायला कोण येणार मग? आम्ही व्हिडिओ शूट करायला देतच नाही. म्हणून तर 24 वर्षे अजून चालू आहे, अजून हाऊसफुल चाललं आहे नाटक. याची कुठलीही सीडी बाहेर नाही आलेली आहे, निदान गाण्याची पण नाही. नाटकातलं जे गाणं आहे ना, सही रे सही, त्याचंही सीडी अजून बाहेर नाही आली. गाण्याच्या वेळी हमखास लोक मोबाईल काढतात शूट करायला. मग आमची माणसं जातात, बॅकस्टेजवाले असतात तिथं उभे. आमचा रेकॉर्डिस्ट पण तो मागे वळून बघतो असा, त्याला दिसलं की तो गाणं चालू ठेवून तो जातो आणायला मोबाईल उचलून, मग डिलीट करून. पण हे गैर आहे. करायलाच पाहिजे. पण म्हणजे असं डिस्टर्ब होतो त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, डिस्टर्ब होतं, पण आम्ही काय शेवटी प्रेक्षक आहेत ना, तर आम्ही काय बोलत नाही. आपलं काम आपण चालू ठेवायचं. दुसरा एक असा एक वादाचा विषय आहे की काही कलाकार दारूच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं करिअर बुडालं, आणि तो आपल्या क्षेत्राला एक शाप आहे. आहे, अतिसेवन केलं तर त्रास होणारच ना. प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे, कुठल्याही गोष्टीला लिमिट आहे. त्या लिमिटच्या बाहेर जातच कामा नये. आपल्याला उद्या सकाळी उठून काम करायचं हे लक्षात ठेवायला पाहिजे. ते आहारी गेलं की संपलं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.